गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही ट्राय करणार हा चारकोल पील ऑफ मास्क। आम्ही पहिली वेळा घेतला हा मास्क, तर आज आम्ही लावून पाहणार आहोत। मी अजून माझी बहीण तर मी थोडी सावड हे थोडीशी गोरी आहे, तर बघ कोणाला किती जास्त ग्लो येते, तर ग्लो येते का नाही माहित नाही, पण आम्हाला तिथे लिहिलं अँटीबॅक्टेरियल जेल मास्क फॉर सॉफ्ट अँड स्मूथ स्किन। ठीक आहे, आजपर्यंत मोबाईल मध्ये पाहत होतं का असे पोरी लावत होते, मस्त काळे काढ आणि काढत होते असे टचुकणार। तर आता आम्ही पाहू कसं वाटते ते। पहिली वेळ ट्राय करणार। तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब पण करून टाका। चला सुरू करू आपण। तर चेहरा असा दिसत तुम्हाला माहिती आहे, बिना फिल्टरचा चेहरा आहे आपला। आता माझ्या बहिणीचा पण दाखवून देतो। हे माझ्या बहिणीचा थोडा वेळ बिना फिल्टर नाही, हे म्हणजे फिल्टर बिना फिल्टरचे व्हिडिओ बनवतो जास्त करून। तर हा ओरिजिनल चेहरा आहे आमचा। तर आता पाहू पील ऑफ मास्क लावून किती जादू होते का नाही का। चला गाइस सुरू करते। लवकर सुकते करणं असे म्हणले, तर माझ्या बहिणीला काय देऊन देऊ। आता शॅम्पू आम्ही अशीच मी जास्त करून लावतो ना, अशी आदत झाली आहे लावायची। चला लावते का नाही, काही नाही लावतो तर बहुत घट्ट घट्ट आहे गोष्ट। एकच शॅम्पू होता तो, काय नाव आहे त्याचं, वाटिका शॅम्पू आणि वास येत आहे। शॅम्पू लावा नाही तर तोंडाने। ठीक आहे, वाटिका शॅम्पू आणि ओरिजिनल वास येत आहे। असं फेस नाही का मस्त थंड थंड वाटत आहे लावलं तर। बरोबर लावता का नाही ते पण माहित नाही, डायरेक्शन की तुम्ही पहिली वेळ लावता तर माहित पण नाही। आता माहित नाही का ग्लो येते का नाही येत का, ग्लो चालला जाईल येता येता। अरे ये ना, हात काढ ना। तरी इतकं सारं उरलंय, आम्ही दोघं बहिणीने लावलं तरी जशी लावून दे ना, वरतून दिसत नाही तुम्हाला। एकच नाही निघत, किती ठीक लावतात। चला 4 मिनिटं आता वेट करू। 3-4 मिनिटं नाही, किती ठेवायचं जोपर्यंत सुकत नाही। अच्छा, जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत करून ठेवायची। तर देऊन तर 3-4 मिनिटच आहे ना। आणि काही गलतीने नाही का झालं नाही। Clean your skin and put hot towel to on the face over for 3-5 minutes. Use every one of the sun mask on the face. Wait for the mask to dry out. Fill out the mask from the bottom and clean your face with the face and apply the toner. आमच्याकडे टोनर पण नाही आहे। लावायचं पहिले ना कारण ओलं करून थोडावर टावेल घेऊन ठेवायचं असं काहीतरी म्हणत आहे इथं, पण ते पण आम्ही केलं नाही। तर त्याच्यानंतर आमच्याकडे टोनर पण नाही आहे, तर आता डायरेक्ट हेच काढायचं आमच्याकडे। मग पाहू का थोडाचा हे होते तर वेट फॉर अ मिनिट। 5 मिनिटं शायद झाले आतापर्यंत। आता अजून 10 मिनिटं वाट पाहणार आहोत। इकडं मग आता जेणू का बोलली ए वांडरे वा स्लीपर लावून काल बसल्या निघेल नाही ना। हो बाड आपण कार्य असतो तर कशी दिसलं असतं, शिवानी दिसांना मग काढलं शाळेत थोडं थोडं इथून थोडं काढायचं आहे आतापर्यंत। गंगी आम्हाला काय दादरावून टाकताय का बहुत नाग होणार आहे म्हणून। आता माहित नाही निघते का नाही करे पप्पा, माझं निघतंय वाटते। एवढं पण दुखत तर आहे नाही केस केस लटकल्यानं आग होते। हा इथं नाही का असं डेड स्किन आहे, अजून इथं ब्लॅक हेड्स आहे, व्हाईट हेड्स आहे, सगळं याच्यामध्ये पुढचा उपयोग आला। पैसे नाश नाही गेले असं वाटत आहे आता कोणते नाही का वारले नाही तसंच काढून टाकलं घासू घासू। त्यांना थोडा मस्त गोऱ्या गोऱ्या दिसतायला चांगला दोघींना, म्हणजे खरंच पैसे का म्हणते पैसे नाश नाही झाले। अजून 2-3 वेळा आम्ही आरामशीर नाही का लावू शकतो। हे दिसतं का नाही गोरं सांगतो आता, म्हणजे पहिलं थोडासा कारा होता, आता थोडासा चांगला ग्लोगिन करत आहे। पूर्ण रेड स्किन वगैरे रिमूव्हिंग झाले। तर आता माझी बहिणीला दाखवतो ते कसे दिसत इथं। ए एवढं थोडीशी लवकर थोडासा ग्लोगिन करत आहे, चेहरा थोडं जोडून दाखवतो पण दाखवतो। तर आमचे पैसे वाया नाही गेले, चांगली गोष्ट आहे। अशा तऱ्हेने थँक्स फॉर वॉचिंग। तुम्ही पण लावू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर घ्या, नाही तर नको घ्या। काही जास्त दुखत नाही,
अशी काय ना गलतफहमी पाळून थोडे सगळेजण. तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करून टाका. चला गाईस, थँक्स फॉर वॉचिंग.